ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांना ईडीने अटक केलेली आहे। ईडीने हैदराबादमध्ये आज त्यांच्या घरावर छापा टाकलेला होता आणि या धाडसत्रानंतर ईडीने कविता यांना ताब्यात घेतलेलं आहे। कविता या के चंद्रशेखर राव यांच्या मोठी कन्या असून त्या सध्या बीआरएसच्या आमदार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। महेश, अत्यंत मोठी ही घडामोड म्हणता येईल, काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच ही दक्षिण भारताच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये जे दारू दुकानांच्या संदर्भातल्या आप सरकारच्या धोरणा संदर्भातली जी घडामोड जी होती त्यामध्ये मनीष सिसोदिया यांना अटक झाली होती आणि त्यानंतर झालेल्या तपासातूनच कविता ही जी आहे ईडी आणि सीबीआयच्या रडावर आली होती। त्या संदर्भात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला होता। गेल्या काही दिवसांपासून कविता यांना ईडीने आणि सीबीआयने चौकशीसाठी समन बजावलं होतं। त्याला कविताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। ते प्रकरण प्रलंबित असताना कविता याचे जे स्वीय सहाय्यक आहेत अशोक म्हणून आहेत त्यांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांनी काही धक्कादायक बाबी सीबीआय आणि ईडी समोर उघड केल्या होत्या। त्यामध्ये या संदर्भात ज्या आर्थिक घडामोडी झाल्या त्याची काही माहिती त्यांनी दिल्याची माहिती पुढे आली आणि त्यातूनच ईडीने परत एकदा फेब्रुवारी महिन्यात हजर राहण्यासाठी कविता यांना नोटीस बजावली होती। मात्र कविता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका असल्यामुळे गेल्या नव्हत्या। आज सकाळी 12 जणांचं पथक दिल्लीतून दाखल झालं आणि दुपारी 1च्या सुमारास हैदराबाद येथील कविता यांच्या बंजारा हिल्स मधील जे घर आहे त्या ठिकाणी धाडसत्र सुरू झालं होतं आणि तपास मोहिमेनंतर आता काही वेळापूर्वी कविता यांची ही अटक म्हणजे बीआरएस साठी आहे खूप मोठा धक्का मानला जातोय। महेश, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल।